झरेकाठीच्या शिवाश्रमात भक्तीचा जनसागर. 30,000 भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्री सोहळा. नमस्कार. महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळाला, पण संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील शिवाश्रमात काही वेगळंच चित्र होतं. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या आश्रमात जणू भक्तीचा जनसागरच लोटला होता. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि हजारो भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वादाची मागणी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात असलेल्या झरेकाठी शिवाश्रमात यंदा महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आणि पंजाब यांसारख्या राज्यांतून सुमारे 25 ते 30,000 भाविकांनी येथे हजेरी लावली. विशेष म्हणजे या शिवाश्रमाची ही परंपरा गेल्या 26 वर्षांपासून अविरत सुरू असून यंदा या परंपरेने रौप्य महोत्सवी टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. 5 एकर परिसरात विस्तारलेला हा आश्रम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच आहे. नारळ, फणस, आंबा, पेरू आणि चिंचेच्या घनदाट वृक्षराजींमुळे येथे येणाऱ्या भाविकांना मनःशांती मिळते. केवळ महादेवच नाही तर शनी महाराज, साईबाबा, दत्त महाराज, विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमान अशा अनेक देवतांची विलोभनीय मंदिरे येथे आहेत. आश्रमातील अखंड धगधगते अग्निकुंड आणि गोमाता अश्व यांच्या मूर्ती भाविकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. महाशिवरात्रीच्या पहाटे 6 वाजता महादेवाचा शास्त्रोक्त अभिषेक झाला आणि उत्सवाला सुरुवात झाली. या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे येथील महाप्रसाद. सकाळी 8 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना साबुदाणा वडा, दही आणि खजूर अशा फराळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. विशेष कौतुक म्हणजे गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत हजारो भाविकांसाठी साबुदाणा वडे बनवण्याचे सेवाकार्य अत्यंत उत्साहाने पार पाडले. महंत ओम साई नागभूषण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यासाठी झरेकाठीचे सरपंच अशोक वाणी, पोलीस पाटील सुदाम वाणी, डॉक्टर रंगनाथ गीते, निलेश कुटे, आदिनाथ वाणी, प्रसाद वाणी आणि सुधीर मामा यांच्यासह गावातील तरुण मंडळाने अहोरात्र परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविक दरवर्षी या ठिकाणी मोठी गर्दी करतात. तुम्हीही जर या शिवाश्रमाला भेट दिली नसेल तर नक्की द्या व झुंजार न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज या ठिकाणी झरेकाठी येथे नागेश्वर महाराज यांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीनिमित्त अतिशय भाविकांची मांदळी आपल्याला पाहावयास मिळत आहे. साधारणतः सकाळी 7 वाजल्यापासून आज येथे 12-1 वाजेपर्यंत जवळजवळ 5 ते 10,000 भाविकांनी महादेव मूर्तीचं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. अजूनही संध्याकाळपर्यंत फक्त चालू राहणार आहे. मी विनंती करतो परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांना की आपण या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय नागभूषण. महाशिवरात्र उत्सवानिमित्त हजारोच्या गर्दीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून पब्लिक सुरू झालेली आहे. तर महाप्रसादासाठी 9 क्विंटल शेबो तांदूळ, 7.5 क्विंटल खजूर, 750 लिटर दही, 400 किलो शेंगदाणा, 400 किलो बटाटा आणि 100 किलो मिरची, 25 तेलाचे डबे. हा कार्यक्रम रात्री 9 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. तर सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. तर रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहील. नमस्कार. मी आचार्य ओम शर्मा राऊरी. बाबाच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नागभूषण बाबा आश्रम झरेकाठीला दरवर्षी महाप्रसाद बनवायचा आशीर्वाद मिळत आहे आणि किमान 20-25 हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी दर महाशिवरात्रीला बनत आहे. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास
बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.